श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, आम्ही गाणगापुरात निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊन अक्कलकोटला येऊन पोचलो आहे। तसं आम्ही दिवसभराच्या ट्रॅव्हलमुळे थकलेलो आहे आणि पहिल्यांदा आम्ही रिसॉर्टवरती आलेलो आहे। इथं अजिंक्य तारा रिसॉर्ट म्हणून अक्कलकोटमध्ये एक रिसॉर्ट आहे, खूप छान आहे आणि सध्या इथला नाईट व्ह्यू तुम्हाला दाखवते। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुनीता, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आजचा हा आमचा तसा प्रवास खूप लांबचा झाला आहे, कारण बँगलोरवरून गाणगापूर आणि आता गाणगापुरातून आम्ही चाललो आहे अक्कलकोटच्या दिशेने। स्वामी समर्थांची बोलावणं झाली आहे आम्हाला आणि आम्ही आता स्वामी समर्थांच्या दर्शनाला चाललो आहे। अक्कलकोटला जायचा रस्ता जो आहे म्हणजे गाणगापुरातून तो थोडासा खराब असल्यामुळे आम्हाला रिसॉर्टमधल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही थोडं लवकर निघा म्हणजे लवकर पोचाल, कारण 63 किलोमीटरचा हा पॅच आहे आणि जवळजवळ 1-2 तास तरी आम्हाला तिथे पोचायला लागेल। आणि बऱ्याच ठिकाणी असं आम्हाला जाणवलं की रस्ता थोडासा खराब आहे, त्यामुळं जायला उशीर झाला आणि पोहोचेपर्यंत अंधार झाला। अंधार झाल्यानंतर इथलं दृश्य तुम्ही बघू शकता। आम्ही रिसॉर्टवरती पोहोचलो आहे आणि या रिसॉर्टचं नाव आहे अजिंक्य तारा रिसॉर्ट। इथं आल्याला गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं। आता सगळं व्यवस्थित दर्शन वगैरे व्यवस्थित होणार आणि आम्ही जरा फ्रेशन अप व्हायला रूमवरती जाणार आहोत आणि मी तुम्हाला रूम टूर देते। आणि सध्या आम्ही चेक इन करत आहे। हे त्यांचं रिसेप्शन एरिया आहे इथला आणि रिसॉर्टमध्ये लिफ्ट आहे, 3-4 मजली रिसॉर्ट आहे आणि रूम अशी आहे म्हणजे एक क्वीन साईज बेड आहे आणि दुसरा एक छोटा बेड आहे, म्हणजे 4 लोकांना फॅमिली ऑफ 4ला अगदी सफिशियंट अशी रूम आहे आणि क्लीन नीट नेटकी एव्हरीथिंग वॉज गुड। म्हणजे वॉर्डरॉब होते व्यवस्थित, केटल एक त्यांनी दिलेली हॉट वॉटरची आणि लाईटिंग म्हणजे मला इथलं लाईटिंग खूप आवडलं। वॉर्डरॉब आपल्याला म्हणजे कपडे वगैरे ठेवायला व्यवस्थित होतं। बाथरूम पण क्लीन होतं आणि स्पेसियस होतं बाथरूम। वॉशरूमचा एरिया म्हणजे शॉवरचा एरिया वेगळा आणि इकडचा वेगळा, बाथरूमचा वेगळा असं होतं। ओव्हरऑल रूम अगदी नीटनेटकी आणि छान वाटली, सुटसुटीत वाटली। आम्ही फ्रेशन अप होऊन आता स्वामींच्या दर्शनासाठी निघालो आहे। लकीली गाणगापुरात पण आम्हाला दर्शन खूप छान झालं आणि आता तसंच आम्ही एक्सपेक्ट करत आहे। पण इथं पोचल्यानंतर मंदिराजवळ अगदी मंदिर 6 किलोमीटर आहे रिसॉर्टपासून आणि इथं एवढी गर्दी होती। दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळं लोक आदल्याच दिवशी येऊन इथं रांगेत उभा होतीत आणि आम्ही प्लॅन केलेलं की महाप्रसाद आम्ही मंदिराच्या इथेच घेऊ, कारण रात्रीची वेळ होती, पण तसं काही झालं नाही। खूप गर्दी होती तिथं, त्यामुळं आम्ही जो जेवणाचा प्लॅन आहे तो रिसॉर्टवरतीच केला आणि इथं येऊन रात्रीचा व्ह्यू दाखवते हा तुम्हाला रिसॉर्टचा। आणि रिसॉर्टचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे, खूप छान वाटलं इथं। तसा प्लॅन माझा होता की स्वामी समर्थांच्या मंदिराजवळच आपण राहायचं, म्हणजे तो काकड आरतीचा म्हणा किंवा ज्या पूजा असतात त्याचा लाभ घेता येईल। पण गर्दी एवढी होती की म्हणजे भक्त निवास तर मिळायचं लांबच थोडा। आसपासचे रिसॉर्ट पण फुल होते आणि तसं या रिसॉर्टमध्ये पण भरपूर गर्दी होती, भरपूर लोक इथं थांबलेली। आम्ही आलो त्यावेळी इथं कोणच दिसत नव्हतं, पण आता अगदी फुल झालेलं आहे आणि ह्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे, तिथं आता आम्ही जेवायला चाललेलो आहे। म्हणजे खूप स्पेसियस आहे सगळीकडं। तुम्हाला अशी जरी गर्दी असेल, जरी लोक जास्त आली तरी तुम्हाला एक स्पेशल कॉर्नर आहे तुमच्यासाठी। ॲम्बियन्सला मी 10 आउट ऑफ 10 देईन आणि आम्हाला अगदी मस्त जागा मिळाली। अगदी स्विमिंग पूलच्या साईडला मस्त बसलेलो आणि मॅच चालू होती, त्याचा पण आनंद आम्ही घेत होतो मोठ्या स्क्रीनवरती। जेवणामध्ये आम्ही जे पदार्थ ट्राय केले ते अगदी डिलिशियस आणि टेस्टी होते आणि ॲम्बियन्सला तर म्हणजे अगदी 10 आउट ऑफ 10 देईन आणि जेवणालाही 10 आउट ऑफ 10। आणि इथला जो स्टाफ होता तो अगदी हेल्पफुल होता, आम्हाला कुठेही कशातही कमतरता जाणवली नाही। अगदी छान वाटला इथला स्टे आणि इथले जे चार्जेस आहेत, रूम चार्जेस, ते पण अगदी रिजनेबल आहेत। तुम्ही मस्त येऊन राहू शकता इथं। तसा आमचा आजचा हा
स्टे जो होता तो घाई गडबडीचाच होता अगदी, कारण रात्री आम्ही चेक इन केलं आणि आम्हाला टेम्पलला जायचं होतं गडबडीत. त्यामुळे इथला जो टाईम स्पेंड केला आम्ही तो अगदी थोडा होता, तरीही मस्त एन्जॉयबल होता. रिलॅक्स वाटलं, छान झोप लागली आणि सकाळी आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला गेलो इथून. आम्हाला त्यावेळी एवढी गर्दी होती की पौर्णिमा असल्यामुळं आम्हाला दर्शन झालंच नाही. बरं झालं आम्ही रात्रीचं दर्शन घेऊन आलो. म्हणजे तुम्ही ज्यावेळी अगदी स्वामीच्या दर्शनासाठी येता तर पहिलं काम करायचं की स्वामींचं दर्शन घेऊन यायचं, नंतरनं बाकीचे प्रोग्राम प्लॅन करायचे. आणि स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही ब्रेकफास्टसाठी परत इथं आलेलो आहे. ब्रेकफास्ट तसा ओके होता आणि ब्रेकफास्टसाठी त्यांनी स्पेशल अशी जागा केलेली आहे चौपाटी म्हणून. छान वाटलं तिथंही अगदी. आणि ओव्हरऑल ॲम्बियन्स एव्हरीथिंग वॉज रिअली गुड. तुम्ही नक्की इथं येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. म्हणजे तुम्हाला जर पूर्ण अक्कलकोटमध्ये फक्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी यायचं असेल आणि निवांत राहायचंही असेल तर हे रिसॉर्ट अगदी बेस्ट आहे. आणि सोलापूर हायवेलाच आहे, त्यामुळे ॲक्सेसला पण इझी आहे. एंट्रन्सलाच त्यांनी अगदी विलेज थीमसारखं बैलगाडी असं छोटंसं अगदी विलेज थीम करून ठेवलेली आहे. ते पण छान आहे, बघण्यासारखी आहे. मुलांसाठी खास अट्रॅक्शन, खूप सारे तसे अट्रॅक्शन आहेत, खूप सारे राईड्स आहेत तिथल्या गार्डनमध्ये. मुलं मस्त एन्जॉय करतात इथं. आणि मोठ्यांसाठीही बसायला जागा आहे जागोजागी. मँगो आणि चिक्कूची झाडं भरपूर आहेत इथं. रिलॅक्स टाईम स्पेंड होतो इथं अगदी या गार्डनमध्येही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि व्हिडिओ जर तुम्हाला स्वामी समर्थांच्या चरणी घेऊन गेला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी. धन्यवाद.